नागपूर अधिवेशनाचा आता शेवटचा आठवडा आहे। आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मराठा आरक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न आणि सगळ्या महाराष्ट्राच्या देशाच्या नजरा लागल्या आहेत। मराठा बांधव वाट पाहतात, मुख्यमंत्री काय बोलणार? आज बहुतेक मुख्यमंत्री महोदय मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये रिप्लाय या ठिकाणी दाखल करणार आहेत आणि त्यांनी वारंवार सांगितले की कोणाच्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे मराठा आरक्षण टिकणारं दिलं जाईल आणि त्या प्रकारची भूमिका आज ते सभागृहात मांडणार आहे। मला वाटतं एखाद्या वेळेला या सभागृहात निर्णय होईल की सांगता येत नाही, परंतु स्पेशल अधिवेशन बोलून हा निर्णय लवकरात लवकर मार्गी लागेल। सचिन अहिरांनी टीका केली आहे की बराच वेळ लावला आणि मराठा आरक्षणाची चर्चा शेवटच्या आठवड्यात का घेतली आणि नेमकं मराठ्यांना काही मिळेल की नाही याची देखील शाश्वती नाही असं म्हणतात। मराठा आरक्षणाची चर्चा पहिल्या आठवड्यापासून चालू आहे आणि 100% मिळणार। आणि एक बघा तुम्ही की मुख्यमंत्र्यांच्या शिंदे समितीमुळे आज 55 लाख लोकांच्या नोंदी ओबीसी सापडलेल्या आहेत। म्हणजे आज त्यांच्यामुळे 55 लाख मराठ्यांना ओबीसीची सवलत ऑलरेडी या ठिकाणी मिळाली। त्यांना स्पेशल देण्याची काही आवश्यकता नाही आहे। हा आकडा जर एखादा कोटीपर्यंत गेला तर हे सर्व श्रेय मुख्यमंत्री महोदयांचं असणार आहे की त्यांनी ह्या नोंदी काढल्यात म्हणून या लोकांना ओबीसीच्या सवलती आता मिळतात। जरांगे पाटील ज्या पद्धतीनं मागणी करतात, आता ओबीसी आई असेल, आई जर ओबीसी असेल तर मुलांना देखील प्रमाणपत्र द्या लग्नानंतर, असे सुद्धा मागणी ते त्या ठिकाणी करतात। हो बरोबर आहे, ते मीच बोललो होतो की जिजाऊ मासाहेब आमच्या विदर्भातल्या कन्या आहेत आणि त्या ओबीसी आहेत आणि शिवराय मराठा आहेत म्हणून तुम्ही त्यांना ओबीसी किंवा मराठा म्हणून हिणवू शकत नाही। आणि म्हणून ह्या ज्या नोंदी सापडतात ह्या नोंदी सापडल्यानंतर त्यांना ओबीसीपासून कोणी रोखू शकत नाही आहेत। आज सामन्यातून टीका करण्यात आली आहे काँग्रेसवरती। इंडिया आघाडीची बैठक आहे दिल्लीमध्ये, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे गेलेले आहेत। कसं पाहता या बैठकीकडे? जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल असं सुद्धा बोललं जातं। या सर्या इंडिया आघाडीमध्ये कोणीही चेहरा देशाला सांभाळेल असा वाटत नाही। हे सगळे अतृप्त आत्मा मोदीजींच्या विरुद्ध एकत्र आले आहेत, परंतु देशाचा मूड हा वेगळा आहे। देशाचा मूड मोदीजींच्या सोबत आहे, त्याच्यामुळे अशा कितीही आघाड्या एकत्र झाल्या तर हा देश त्यांना जिंकता येणार नाही आहे। हे त्रिवार सत्य हे 4 राज्याच्या निवडणुकांमधून आपल्याला स्पष्ट कळालेलं आहे। संजय राऊतांनी सामन्यातून काँग्रेसवर टीका केली, म्हणतात युती धर्माचं पालन केलं पाहिजे काँग्रेसनी आणि 1000 आचारी रस्सा भिकारी अशा मतळ्याखाली त्यांनी लेख लिहिला आहे। पुढच्या निवडणुकाच्या व्हायच्या आत जर काँग्रेसचा असला अनुभव उभाटा गटाच्या नेत्यांना येत आहे आणि त्यांना त्याची परिचिती होत आहे तर मग आता त्यांनी त्यांच्यासोबत जावं किंवा कितपत विश्वास ठेवावा हे त्यांच्या लोकांनी ठरवलं पाहिजे, कारण त्यांना आता जावं की नाही जावं हे त्यांना स्पष्ट दिसतं आहे। आज रेशीम बागेमध्ये संघाचं बौद्धिक होतं, भाजपचे बरेच नेते त्या ठिकाणी पोहोचले, पण अजितदादा आणि राष्ट्रवादीचा कुणी नेता त्या ठिकाणी पोहोचला नाही। त्यामुळे नेते आता टीका करू लागलेत की संघाचं बौद्धिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घ्यायला हवं, ते फायद्याचं आहे। राष्ट्रवादी आणि संघाचा तीळ मात्र संबंध नाही आहे। राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा ही सत्तेमध्ये हा एक वैचारिक विषय आहे की राज्यातल्या लोकांचं भलं करण्याकरता देशामध्ये मोदी साहेब एक ताकदवर नेता आहे, त्याच्या माध्यमातून जनतेची कामं व्हावी या उद्देशाने 3 पक्ष एकत्र आलेत। शिवसेना तर ही मुळातच युतीमध्ये आहे। याच्यामध्ये संघाच्या सोबत विचारासोबत जाण्याचा राष्ट्रवादी काही संबंधच नाही। त्यांचे संस्कार वेगळे आहेत, त्यांचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे, त्यामुळे संघाचा काही संबंध नाही, कोणी टीका करण्याचं कारण नाही। अधिवेशनाचे दिवस वाढतील? नाही, मला नाही वाटत वाढेल म्हणून। दादा आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय की आमदार संजय गायकवाड यांनी टीका केलेली आहे आणि शिवसेना उभाटा पक्षावरही टीका केलेली आहे की जर सामनातून अशा पद्धतीनं काँग्रेसवरच टीका होत असेल तर मग भविष्यामधली रणनीती काय असणार आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन संतोष गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।